बातमी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची एक बैठक सुरू आहे। गेल्या पाऊण तासांपासून या तिघांमध्ये चर्चा सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार कुटुंबीय आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। शरद पवार या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि अजित पवार हे प्रमुख विश्वस्त होते। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात? प्रज्ञा, पत्रकार परिषद झाल्यानंतर शरद पवार थेट विद्या प्रतिष्ठानला पोहोचले आणि याच ठिकाणी जय पवार असतील, पार्थ पवार असतील ते देखील पोहोचलेले आहे आणि त्याच विद्या प्रतिष्ठानमध्ये उभा आहे ज्या ठिकाणी ही सगळी बैठक सुरू आहे। पाऊण तास झाला ही सगळी बैठक सुरू आहे। याच विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार देखील झाले होते। त्यामुळे या सगळ्या या प्रतिष्ठानचे जर आपण विश्वस्त जर बघितलं तर या प्रतिष्ठानचे सभागृहात ही सगळी बैठक सुरू आहे आणि शरद पवार या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे आणि अजित पवार देखील प्रमुख विश्वस्त होते। त्यामुळे या सगळ्या विद्या प्रतिष्ठानची ही अंतर्गत बैठक असल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र याचवेळी आणखी एक चर्चा आपल्याला जी पाहायला मिळते, अजित पवार यांच्या जागी या विश्वस्त म्हणून पार्थ पवार किंवा जय पवार यांच्या नावाची देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। यासोबतच राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत ज्या चर्चा सुरू आहे या बैठकीत त्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण आपण बघितलं की गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे। वेगवेगळ्या नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे आणि अशात आता स्वतः शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या बैठकीत या प्रतिष्ठानसोबतच राजकीय चर्चा होण्याचा देखील अंदाज लावलेला जातोय आणि नेमकी काय चर्चा होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पहिल्यांदाच ह्या सगळ्या घडामोडींनंतर आज पार्थ पवार असतील, जय पवार असतील आणि शरद पवार असतील ते आपल्याला एकत्र बैठकीत पाहायला मिळत आहे। नक्कीच। मात्र मोहसिन, आणखीन एक महत्त्वाची बाब, ही बैठक होत असताना एक प्रश्न पत्रकार परिषदेतून विचारण्यात आलेला होता आणि तो स्मारकासंदर्भातला होता दादांच्या, आणि त्यावरती भाष्य करताना याबद्दलची चर्चा काय झाली हे मलाच माहिती नाही, मीच तिथला अध्यक्ष आहे असं स्वतः शरद पवार म्हणाले होते। यावर काही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे का? प्रज्ञा, नक्कीच स्मारकाची चर्चा पहिल्या दिवसापासून सगळी सुरू होती आणि आपण बघितलं तर हे विश्वस्त आहे ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांचं स्मारक बांधण्याची मागणी करण्यात आली होती। अनेकांनी याबाबत बोलून दाखवलं होतं। मात्र आज शरद पवारांनी याबाबत आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे साहजिकच या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असल्याची माहिती मिळते आणि अजित पवारांचं स्मारक कुठे बांधायचं, तर कसं असणार आहे, त्याबाबतची कामकाज कसं केलं जाणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा देखील या बैठकीत होण्याची शक्यता आहे। आणि हे विद्या प्रतिष्ठान आहे ज्यावर शरद पवार असतील किंवा पवार कुटुंबातील अनेक सदस्य विश्वस्त आहे आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी जर स्मारक बांधायचं असेल तर त्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे आणि ती चर्चा देखील आतमध्ये होत असल्याची माहिती आपल्याला मिळते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।